बघू शकता शेतकरी मित्रांनो, बरेचसे शेतकरी मित्रांच्या वाड्या ह्या 8 दिवस, 15 दिवस, 10 दिवस अशा कंडिशनला येऊन थांबलेल्या आहेत. काहींच्या वाड्या रमजानमध्ये निघणार म्हणजे रमजान चालू झाल्यानंतर 15 दिवसांनी निघणार आहे. काहींचे रमजानचे उपवास 12 झाल्यानंतर 12 तारखेला निघणार आहे. बऱ्याचशा शेतकरी मित्रांना विल्टिंगची समस्या जाणून राहिली मित्रांनो. ज्या शेतकरी मित्रांच्या अंतिम टप्प्यात आहे त्यांना इलेट अँट्रोकलची फवारणी वरून घ्यायची म्हणजे घ्यायची. आपली वाडी सुरक्षित होणार आहे. आणि ज्या शेतकरी मित्रांची वाढी ही 55 दिवस, 57 दिवस किंवा 60 दिवसाची आहे किंवा 45 दिवसाच्या म्हणजे ज्या कवळ्या वाढ्या आहे, त्यांना सुद्धा दर येणार काळात निश्चितच चांगले भेटणार आहे. रमजानमध्ये भाव फार कमी होणार नाही मित्रांनो. निश्चित आपल्याला टनेज करता येईल. तुम्ही बघू शकता त्या वाढी अशा सुकल्या टाईप होऊ राहिल्या मित्रांनो. टरबूजाची वेली उन्हाच्या वेळी. तर त्याच्यासाठी नियंत्रणासाठी आपल्याला मित्रांनो ड्रिपमधून एक ऍप्लिकेशन करायचं म्हणजे ड्रिंचिंग करायचं. त्यामध्ये मित्रांनो आपल्याला मॅट्रिक्स घ्यायचं. मॅट्रिक्स मध्ये 35% मॅटिलॅक्झिल हा आंतरप्रवाही बुरशीनाशक घटक आहे मित्रांनो. एकदम छान आणि एक्सलेंट आणि जबरदस्त अशी मॅटिलॅक्झिलचे रिझल्ट आहे मित्रांनो. आणि त्यामध्ये वापर करताना आपल्याला 1 लिटर इसाबेन घ्यायचं आहे मित्रांनो. इसाबेन मध्ये 62% अमोनियम ऍसिड आणि इतर थोडे मायक्रोन्यूटन घटक आहे मित्रांनो. इसाबेनचा फायदा असा होतो विल्टिंग येणं म्हणजे काय, की ज्यावेळेस मुळी चोकअप होती, मुळी बंद पडती त्यावेळेस आपल्या प्लॉटला विल्टिंग येते. इसाबेने निश्चित आपली मुळी चालू होऊन जाणार आहे. आणि जे खतं पडलेले आहे त्याचे अपटेकिंग होऊन आपले 8-10 दिवस वाढी ही पुढे निघून जाणार आहे. अशा पद्धतीने जर तुम्ही ड्रिंचिंग केले, एकरी मॅटिलॅक्झिल 35%चं एकरी 500 ग्रॅम आणि इसाबीन 1 लिटर अशा पद्धतीने 200 लिटरच्या पाण्यामधून ड्रिपनी सोडून द्यायचंय. निश्चितच एक्सलेंट आपल्याला रिपोर्ट येणार आहे आणि आपली वाढी विल्टिंग पासून वाचणार आहे.